गोंधळ आहे हा. तर शेवटचाच आहे. हॅलो, एक 15-20 मिनटं घेईल तुमचे, चालेल ना सगळ्यांना? तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं खरंच मनापासून मी आभार व्यक्त करतो की आज कोल्हापूरमध्ये येऊन, म्हणजे मी बऱ्याच वेळा कोल्हापूरला येतो, पण मी महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यात फिरतो. पण खरं सांगू, महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त प्रेम मला कुठं मिळतं ते कोल्हापूरमध्ये मिळतं. आणि कारण कोल्हापूरची लोक कायम सगळ्या महाराष्ट्रात म्हणलं जातं की आतून सगळ्यात निर्मळ तुम्हाला महाराष्ट्रात लोक बघायचे असतील तर ते कोल्हापुरात जाऊन बघा. आणि ही मनाने निर्मळ असलेली प्रेमळ लोक माझ्यासमोर बसलेत. खरंच मला खूप आज तुमच्याशी बोलताना मला आनंद होतो आहे. सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार की तुम्ही बराच वेळ झालं त्या हॉलमध्ये बसलेत. तुमचे सगळे डिस्ट्रीब्युटर जे लोक नवीन आले असतील मित्रांनो, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही एवढा वेळ बसलेत. तुमच्या संयमाला दाद दिली पाहिजे. तर एकदा मनापासून तुम्ही आज सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या, स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मित्रांनो, कोल्हापूर भूमी ही खूप पावन भूमीमधली एक भूमी आहे. शाहू महाराजांचा वासा आणि वारसा लाभलेली ही भूमी, माता अंबाबाईच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी. हां, सरांनी मला सूचना दिली, पुढं जाऊ नका, मोटिवेशनमध्ये पडाल. तर ही पावन भूमी आहे मित्रांनो. आणि त्या पावन भूमीमध्ये आल्यानंतर कधी कधी बऱ्याच वेळा आम्ही लोक स्टेजवर रोज बोलत असतो, पण ह्या भूमीची एवढी एनर्जी आहे ना, त्या एनर्जीने काय बोलावं आणि किती बोलावं हे सुचत नाही आहे. पण सगळ्यांना मनापासून माझा नमस्कार मित्रांनो. आज ज्यावेळेस मी बाहेरून येत होतो, ही सगळी लोक माझ्या आजूबाजूला उभी होती. तर कधी कधी आम्ही लोक विचार करतो की आपण खरंच VIP आहे का? कारण आज बाउन्सर्स आहेत, तुम्ही जर बघितलं तर येताना मला बरेच सारे गुलाब दिले. एवढे गुलाब दिले तर गुलाब हातात मावत नव्हते माझ्या. पण त्या गुलाबांनी येता मला एक गोष्ट शिकवली. जेव्हा ते गुलाब लोक हातात येत होते ना, तेव्हा ते घेताना खूप भारी वाटत होतं. पण त्या 10-20 गुलाबांमध्ये बरेच सारे काटे पण होते ना. म्हणजे गुलाब घेताना आनंद पण आहे, पण त्या गुलाबाच्या आनंदाबरोबर थोडं दुःख पण देवाने दिले. तसं या आयुष्यामध्ये ना मित्रांनो, मी या स्टेजवर आज उभं आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी 12-13 वर्षात मी जवळून बघितल्या. जसा आज मान सन्मान मिळाला ना, तसा या बिझनेसमध्ये ज्यावेळेस नवीन आलो तेव्हा बराच सारा अपमान पण मिळाला. आणि तो अपमान सहन केला म्हणून आज मान सन्मान मिळतोय. तर ज्याला आयुष्यामध्ये मान सन्मान पाहिजे, ज्याला आयुष्यामध्ये लोकांनी सन्मान द्यावा असं वाटतं ना, त्याला अपमान सहन करायची आणि ती पचवायची ताकद पण आणावी लागते. तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी, बऱ्याच लोकांसाठी मी नवीन आहे आज. जवळजवळ ह्या हॉलमध्ये बरीच अशी लोकं असतील जी मला पहिल्यांदा ऐकतात आहे, जी पहिल्यांदा बघतात आहे. मित्रांनो, माझं नाव संतोष भसे. प्रॉपर मी पुण्यामध्ये एक छोटंसं गाव आहे देहूगाव, तिकडचं आहे. तुकाराम महाराजांचं गाव. म्हणजे आज असं म्हटलं जातं की भक्ती आणि शक्तीचा संगम ज्या ठिकाणी झाला, म्हणजे आमचे आज सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांना भक्तिरूपाने ज्यांनी आयुष्यभर संगत दिली असे आमचे तुकाराम महाराज. आज तुम्ही जर पिंपरी चिंचवडला आले तर भक्ती आणि शक्तीचा एक अनोखा संगम, एक मोठा पुतळा तुम्हाला तिकडे बघायला मिळेल. आणि मी आयुष्यभर खरंच मला खूप आनंद वाटतो की ज्या भूमीमध्ये मी जन्म घेतला, आज संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ती भूमी देहूगाव. आणि देहूगावच्या शेजारी माझं एक छोटंसं गाव आहे मित्रांनो. माझे वडील शेतकरी कुटुंबातला मुलगा. माझं शिक्षण मित्रांनो बाय क्वालिफिकेशन MSc मायक्रोबायोलॉजी, मास्टर डिग्री कंप्लीट आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी मी सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास केला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसत नाही त्याचा मी अभ्यास केला. त्याच्यामध्ये मास्टर डिग्री कंप्लीट आहे, युनिव्हर्सिटी पुणे. कारण बरेच लोक आम्हाला जेव्हा भेटतात, नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग आम्ही सांगतो. आम्हाला लोक विचारतात तुम्ही काय करता, आम्ही सांगतो आम्ही नेटवर्क मार्केटिंग करतो, डायरेक्ट सेलिंग करतो. तर लोक विचारतात की मग तुमचं शिक्षण तर काय झालंच नसेल. म्हणलं शिक्षण झाल्याचा न झाल्याचा आणि ह्या बिझनेसचा संबंध काय.
कारण आपल्याला बऱ्याच वेळा डोक्यात टाकलं गेलं की तुम्ही ज्या व्यवसायामध्ये ज्याचे शिकले तोच व्यवसाय आयुष्यभर केला पाहिजे. तर असं काही नाही आहे. माझं शिक्षण वेगळ्या क्षेत्रामध्ये, मी आलो वेगळ्या क्षेत्रामध्ये. आज तुमच्या समोर ह्या इंडस्ट्रीमध्ये एक टॉप लेवलची रँक ज्याला म्हणलं जातं, ग्लोबल टीम कोऑर्डिनेटर, ती रँक काही दिवसापूर्वी मित्रांनो या बिझनेसच्या माध्यमातून मला मिळाली. मित्रांनो, ज्यावेळेस या व्यवसायामध्ये पहिल्यांदा मी आलो, मी गरीब घरातला मुलगा आहे, शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. ज्या दिवशी 2013 साली जसं आज तुम्ही बसलेत तसं माझे एक मित्र आहे मित्रांनो. आणि आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एक तरी माणूस असा असतो जो तुम्हाला एक योग्य मार्गदर्शन करत असतो. आणि त्या व्यक्तीने मला अशा हॉलमध्ये आणून बसवलं. आणि खरंच ज्या व्यक्तीने मला संतोष सर बनवलं, असे माझे ग्रेट अँड ग्रेट अपलाईन प्रवीण काळे सर यांना मनापासून वंदन करतो की ज्यांच्या एका निर्णयामुळं आज आमच्यासारख्या हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालं. मित्रांनो, मला नेटवर्क इंडस्ट्री, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री, प्रोडक्ट द्यायचे, लोकांच्या घरी जायचं माझ्या खानदानात कोणी केलं नव्हतं. म्हणजे त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रीयन लोक आहे, आपल्या रक्तात एक खतरनाक गोष्ट आहे, मी खूप मोठा आहे आणि मला जिंदगीत कोणी शिकवू शकत नाही, हा माझा एक ॲटिट्यूड होता. पण मी ज्या दिवशी हॉलमध्ये बसलो, पुण्यामध्ये एक हॉल होता, 1000च्या आसपास लोक होते. ज्या व्यक्तीने आणलं तो कम्प्युटर इंजिनियर, माझं MSc, आणि असं मध्ये आणून बसवलं होतं, हॉलच्या चेअरच्या मध्ये आणून बसवलं. समोर एक 10वी नापास मुलगा प्लॅन देत होता आणि तो 10वी नापास मुलगा खूप सुंदर सांगत होता. त्यांनी जेव्हा सांगितलं की असे असे प्रोडक्ट्स आहेत, ते प्रोडक्ट तुम्हाला घ्यावे लागतील, तुम्हाला पण मला वाटतं आता असंच सांगितलं असेल, लाल कलरचे निळ्या कलरचे प्रोडक्ट्स आहेत, ते तुम्हाला घ्यावे लागतील. म्हणलं जबरदस्त, घेऊयात. प्रोडक्ट घ्यायला तर आपल्याला काही कधी प्रॉब्लेम नव्हता. म्हणलं पुढं काय? त्यांनी पुढं प्लॅन सांगायला सुरुवात केली, ते प्रोडक्ट तुम्ही वापरायचे. म्हणलं वा, जबरदस्त, प्रोडक्ट वापरायचे. पुढं काय करायचं? ते प्रोडक्ट चांगले वाटले तर लोकांना सांगायचे. यार मी म्हणलं हे तर आपल्याला काही जमणार नाही. लोकांच्या घरी जाणं आणि आपण काही संबंध? आपण एकतर खतरनाक घरातले, आपल्याला खूप मोठं जहागिरी, आपण लोकांच्या घरी जाऊन असलो काही सांगणं हे आपल्या रक्तात नव्हतं. म्हणलं ठीक आहे, ते लोकांना सांगायचं सोड, पुढं काय करायचं? तर त्या व्यक्तीने ना त्या दिवशी असे 3 गोळे काढले होते. असे तुम्हाला पण आज सेम दाखवला असेल. इथं एक गोळा, त्यांनी सांगितलं तिथं तू. म्हणलं मी आपल्याला काय पुढं काय करायचं नव्हतं. म्हणलं एक गोळा तू, त्यांनी मध्ये एक रेष काढली, इकडे एक गोळा, इकडे एक गोळा, आणि ते असं मॅच होणार. त्याच्या 12% तुला 2000 मिळणार, 4000 मिळणार, 10000 मिळणार. मला ऐकायला खूप भारी वाटलं. त्यांनी सांगितलं तुला 50,000 मिळणार. म्हणलं क्या बात आहे, जबरदस्त. तो म्हणला 1,00,000 रुपये मिळणार. हळूहळू माझी बत्ती विजायला लागली. 1,00,000 रुपये मिळणार. म्हणलं बरं ठीक आहे, ऐकून घेऊ. मग त्यांनी पुढं सांगितलं की तुला हप्त्याचं मिळणार 2,10,000. तुम्ही पण ऐकलं ना. जसं त्यांनी 2,10,000 सांगितलं तसं ज्यांनी मला आणलं, मी त्याच्याकडं मध्ये बघायला लागलो. सकाळपासून तुला मीच भेटलो. 2,10,000 करायचे काय? बघा ना, बिझनेस उलटा आहे ना. आज मार्केटमध्ये जर आपल्याला कोणी म्हणलं की तुला महिन्याला 2,00,000 रुपये कमवायचे, तुला काय करावं लागेल? तर आपण सांगतो मला महिन्याला 10-20 लाख रुपये, 50 लाख रुपये एखादा व्यवसाय उभा करावा लागेल, वेळ द्यावा लागेल, मेहनत करावी लागेल, व्यवसाय शिकावं लागेल. मग तू 1 कोटी लावल्यानंतर कुठेतरी तुला 1,00,000-2 लाख रुपये महिन्याला भेटते ना. हा मार्केटचा नियम आहे. आणि इथं मला आणून सांगितलं गेलं की तू करायचं काय? 10-20-30 हजाराचे प्रोडक्ट घ्यायचे. बरं, प्रोडक्ट कुठले घ्यायचे? साबण घे, स्वतःच्या अंगाला लाव, दुसऱ्याच्या अंगाला लाव. तेल घे, स्वतःच्या डोक्याला लाव, दुसऱ्याच्या डोक्याला लाव. किती भारी बिझनेस आहे. मी म्हटलं जर असं असतं, जर पैसे न भरता, पैसे न देता जर सगळ्याच लोकांना 2,10,000 मिळाले असते तर वडापाव कोणी विकला असता का? गाडीवर ड्रायव्हर तर कोणी राहिलं नसतं. मग हा माणूस नक्कीच खोटं बोलतोय असं मला वाटलं. पण मी म्हटलं आपल्याला 2,10,000 नको आहे. माझी एक मानसिकता होती. कारण आपण शेतकरी कुटुंबातला मुलगा, 1 गठ्ठा लाख रुपये मी कधीच बघितले नव्हते. हॅलो, माझे वडील शेतकरी होते. जर ऊस तुटून गेला ना, 1 एकर ऊस तुटून गेला तर कारखान्याचं पेमेंट यायचं, तर आमचे वडील दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जायचे सोबत, पैसे हरवायला नको. अशा घरातलं आहे मी. आणि त्या व्यक्तीला इथं आणून बसवलंय, त्याला सांगितलंय 10-20,000 30,000चे प्रोडक्ट घ्यायचे, ते प्रोडक्ट आपण वापरायचे, लोकांना सांगायचे, त्याचे मिळणार तुला 2,10,000 आठवडा. मी म्हटलं आपल्याला 2,10,000 नको, त्याच्यातले 2-3 शून्यवरचे कमी करू, 2,100 रुपये जरी आठवड्याला आले 5 झाले. हॅलो, कारण 2,10,000 मिळून करायचं काय? आता समजा या हॉलमध्ये तुम्ही सगळे बसले, आता मी आमच्या एखाद्या व्यक्तीला तिथं हॉलच्या गेटवर उभं केलं आणि तुम्हाला सगळ्यांना जाताना 2-2 लाख रुपये दिले, देणार नाही. पण समजा दिले तर तुम्ही काय करसाल?
याच्यातल्या 80% लोकांना संध्याकाळी शोधायला जावं लागेल, इकडं तिकडं गेला कुठं. कारण आपण सामान्य घरातले लोक आहे, साध्या साध्या घरातले लोक. आपली पाईपलाईन आहे छोटी, त्याच्या पाठीमागं 25ची मोटर जर बसवली तर पाईपलाईन फुटणार. आज मार्केटमध्ये 20,000 30,000ची नोकरी करायला मार्केटमध्ये लोक काय काय करतात. आज 50,000ची परमनंट नोकरी करायला लोक काय काय करतात. मित्रांनो, आज मी जिथं राहतो ना, आज मी देहूसारख्या ठिकाणी राहतो. तुम्ही जर चेक करा नकाशा बघा इथून गेल्यानंतर, आमच्या आजूबाजूला चाकण नावाची MIDC, जी स्टार MIDC म्हणलं जातं, तिथं ऑटोमोबाईल सेक्टरमधल्या सगळ्या कंपन्या आहेत. तुम्ही महिंद्रा म्हणा, व्होक्सवॅगन म्हणा, BMW म्हणा, ऑडी म्हणा, सगळ्या कंपन्या तिथं आहेत. आमच्या इथं सॉफ्टवेअर पार्क आहे, तळवडे MIDC, हिंजवडी MIDC. हिंजवडीमध्ये तुम्ही जर बघितलं तर भारतामधले जे दोन मोठ्या लेवलची सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे, एक आहे बँगलोरला, एक आहे हिंजवडीमध्ये. तिथं आमच्या इथं हिंजवडी आहे. आज आमच्या इथं फार्मास्युटिकल सेक्टर मोठं आहे, आज कन्स्ट्रक्शन फील्ड मोठे आहे, आज जमिनींचे भाव गगनाला भिडलेत, आज कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये चांगलं वातावरण आहे, सगळीकडे चांगलं वातावरण आहे. जेव्हा मी हे बघतो ना मित्रांनो, आज मार्केटची अवस्था खूप खराब आहे. आज एखादा व्यक्ती MBA झाला, त्याला नोकरी लागेल याची गॅरंटी नाही आहे. इंजिनियर झाला, त्याला नोकरी लागेल याची गॅरंटी नाही आहे. मग आज मी इंजिनियर होऊन सुद्धा मला नोकरीची गॅरंटी नाही, आणि इथं आणून बसवलंय. मला सांगितलं जातं 10-20-30 हजाराचे प्रोडक्ट घे, लोकांना सांगत सूट, तुला हप्त्याला मिळणार 2,10,000. मी म्हटलं येड्यांची दुनिया, मला कशाला आणलं ह्याच्यात. पण त्या हॉलला त्या दिवशी काय झालं, आज जसं मॅडमनी शेअरिंग केलं, गौरी टिळकर मॅडम बोलले, चौगुले मॅडम बोलले, तशी एक लेडीज त्या स्टेजवर येऊन बोलली की या इंडस्ट्रीमध्ये यायच्या आधी मी एक छोटा मोठा व्यवसाय करायचा, त्या व्यवसायामधून मला काहीच मिळत नव्हतं, पण ह्या इंडस्ट्रीमधून मागच्या महिन्याचं इन्कम आहे माझं 60,000 रुपये, 70,000 रुपये. मी बाहेर गेलो, त्या लेडीजला भेटलो, म्हणलं मॅडम खरंच पैसे मिळतात का. तिने मला पासबुक दाखवलं. म्हणलं हे बघ बाळा, कारण माझ्यासारखे नग तिला रोज कोण ना कोण भेटतच असतात. ती पासबुक घेऊनच फिरायची. ती मला म्हणली हे बघ मी तर काही शिकलेलं नाही, तू शिकलेला आहे हे बघ. मग तिने सांगितलं, मग मी बघितलं, त्याचं कॅल्क्युलेशन केलं, तिने जेवढी अमाऊंट सांगितली त्याच्या आसपास ते भरलं. यार म्हटलं हे बाकीचं सोडा, पण जर ही न शिकलेली लेडीज जर या व्यवसायामधून एवढे चांगले पैसे कमवू शकत असेल तर आपण करायला हरकत काय. मी हा बिझनेस स्टार्ट केला. मला खूप काही कळालं होतं, 2,10,000 पाहिजे होते, म्हणून या व्यवसायामध्ये मी कधी आलो नाही, किंवा मला येणाऱ्या काळात अशा स्टेजवर लोक समोर ऐकतील ह्याच्यासाठी पण मी आलो नव्हतो. मी का आलो होतो, पार्ट टाईममध्ये 2-4 हजार रुपये मिळतील, महिन्याला 10-15 हजार रुपये आले, आपल्या गाडीचं पेट्रोल भागल, घराचं काहीतरी होईल, मोबाईलचं बिल जाईल, आपण घरात छोटा मोठा किराणा आणू शकतो. ही माझी मानसिकता. ज्यावेळेस मी ह्या व्यवसायामध्ये आलो मित्रांनो, 2013 साली माय लाईफस्टाईलचा प्रोग्राम मी बघितला. आज जर तुम्ही बघितलं, आज 2026 आहे. मला ह्या इंडस्ट्रीमध्ये झाले 13 वर्ष, म्हणजे हे 13वं वर्ष चालू आहे. या बिझनेसमध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो होतो, मला असं वाटलं होतं 10-20 हजार रुपये कमवल. मी इनिशियल लेवलला माझ्या मित्राला विचारलं करायचं काय सांग. प्रोडक्ट घेतले, वापरले, चांगले वाटले, म्हटलं बेस्ट आहे, लोकांकडे जाऊन. आणि माझी अशी अपेक्षा होती ना की हा बिझनेस खूप सोपा आहे, लोकांकडे जायचं, प्रोडक्ट सांगायचे, मग लोक म्हणतील पुढं होता इतके दिवस दर पैसे, मग आपला बिझनेस वाढेल असं मला वाटायचं. पण ज्यावेळेस मी लोकांकडे जायला लागलो ना, मला कळायला लागलं सत्य आणि भ्रम ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. सत्य आणि भ्रम ह्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी असतात. एक शिक्षक वर्ग चालू असतो, शिक्षक शिकवत असतात, हॅलो, शिक्षक शिकवत असतात, सगळे मुलं एकदम सिरियसली ऐकत असतात. शिक्षकांना म्हणतात अरे बाळांनो तुम्हाला सगळं समजतंय का. सगळी मुलं म्हणतात वा सगळं समजतंय साहेब. त्याच्यातला एक मुलगा उठतो, म्हणला सर ही सगळी खोटं बोलतं, तुम्हाला जे वाटतं की आम्हाला सगळं समजतंय हा तुमचा भ्रम आहे, आम्हाला काहीच कळत नाही हे सत्य आहे. तसं आता मी जे बोलतोय मला असं वाटतं तुम्हाला सगळं समजतंय हा माझा भ्रम आहे, पण तुम्हाला काहीच नाही समजत हे सत्य तर नाही ना. मी जे बोलतोय ते समजतंय ना थोडंफार, कारण तुम्ही माझ्याकडे अशा नजरेने बघताय जसं काय मी मंगळ ग्रहाहून आलो तुमच्याशी बोलतोय. मी तुमच्यातलाच आहे. कधीतरी अशा चेअरवर बसायचो, आज या स्टेजवर येऊन बोलतोय. मी जे बोलतोय ते समजतंय. हॅलो येस सर. नक्की. मी ह्या बिझनेसला ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस मी लोकांकडे जायला लागलो, मित्रांकडे जायला लागलो, बिझनेस सांगायला लागलो, प्रोडक्ट सांगायला लागलो. मित्रांनो एक काळ माझ्या लाईफमध्ये असा आला ना, मी प्रोडक्ट सांगतो, बिझनेस सांगतो म्हणून लोक माझा फोन उचलत नव्हते. मी कुणाच्या लग्नाला जरी गेलो माझ्या शेजारी जेवायला कोण बसायचं नाही, कारण हे इकडं प्रोडक्ट सांगते येडं झालंय. अहो दुनियाने सोडा, घराच्या लोकांनी त्रास दिला. घरच्या लोकांनी, आमचे वडील, मी जेव्हा बिझनेस करून घरी जायचो एकतर इकडं लोक नाही म्हणायची, लोक म्हणायची पळ तू काही घेऊन येतो येडा येतो. इकडं लोक नाही म्हणायची. घरी गेलो रे गेलो, वडील संध्याकाळी म्हणायचे किती लोक पकडली,
मी म्हणायचो आधीच इकडं नाही म्हणतात, दिवसभर डोक्याला ताण, तुम्ही परत घरी आल्यावर टेन्शन द्या. ह्याचं कारण काय मित्रांनो बघा, एक शिकलेला मुलगा मार्केटमध्ये जाऊन टूथपेस्ट विकतो हे लोकांना पचत नाही. मला लोक विचारायचे तू टूथपेस्ट विकतो तुला किती मिळतात, मी म्हणायचो 50 रुपये मिळतात. अरे 50 रुपयासाठी तू MSc केलं का? माझे वडील मला म्हणायचे बाळा पोटाला चिमटा काढून तुला शिकवला, पोटाला चिमटा काढला, वेळेला मी जीवलो नाही, लोकांच्या शेतात कामं केली, तुला MSc केला. मला असं वाटलं होतं की MSc झाल्यानंतर तू घराण्याचं नाव रोशन करशील, पण तू तर पार. आमचे नातेवाईक आमच्या घरी येणं बंद झाले, आमच्या घरी पत्रिका येणं बंद झाले. कारण पत्रिका आले की मी लग्नाला जायचो, तिकडं 4-5 जणांना घेऊन बसायचो, त्यांना सांगायचो माझी टूथपेस्ट वापर, तुझे दात चमकतील, माझा शॅम्पू लाव, तुझे केस नाही गळणार. मग नंतर आमच्या सगळ्यांना माहीत झालं तर हा नेटवर्क मार्केटिंग डायरेक्ट सेलिंग काहीतरी करतो, ते हॉलमध्ये नेऊन बसवतो. हा डोक्यावर परिणाम झाला. आमच्या वडिलांना लोक सांगायला लागली ह्याच्या डोक्यावर परिणाम झाला. कधी कधी रात्री झोपेत मी उठायचो, मरायचो 2,10,000. हॅलो. मग नातेवाईकांनी सांगितलं ह्याचं लग्न करावं लागेल, लग्न केलं की ते सरळ होत्यात आहे ना, असं काहीतरी आहे ना. येडा झालेला माणूस लग्न केल्यानंतर शहाणा होतो अशी म्हण आहे, पण ॲक्च्युअलमध्ये उलट आहे. 2013 साली मित्रांनो हा व्यवसाय मी चालू केला होता. 2015 साली माझं लग्नाचं बऱ्यापैकी चालू झालं बघायचं. ते रेकॉर्ड करू नका, बायकोपर्यंत गेलं डोक्याला ताप होऊन जातो. 2015 साली तिला माहीत नाही बरं का मी इकडं काय सांगत असतो, खरंच कळालं तर प्रॉब्लेम होईल ना. 2015 साली माझं लग्नाचं वय झालं. मी हे तुम्हाला का सांगतो माहिती आहे का, माझी पर्सनल काही गोष्टी का सांगतो. लोकांनी नेटवर्क इंडस्ट्रीला काही सोचमध्ये आणले, लोक ह्या इंडस्ट्रीकडे काय म्हणून बघतात आणि ॲक्च्युली हा व्यवसाय नक्की आहे काय, मला तुम्हाला हेच सांगायचं. 2015 साली माझं लग्न ठरायचा विषय चालू झाला. तर मी कुठल्याही घरी जर मुलगी बघायला गेलो तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ही एक प्रथा आहे की मुलगी बघायला जाताना नारळ पेढे घेऊन जातात. तुमच्या इकडं मला माहीत नाही काय नेतात, पण आमच्या भागामध्ये नारळ नेतात, पेढे नेतात. तर मी नारळ आणि पेढे घेऊन जायचो. मला गेल्या गेल्या एक पहिला प्रश्न यायचा, करतो काय? हॅलो. मध्यस्थीने सांगून ठेवलेलं असायचं पोरगं चांगलं आहे, निर्व्यसनी आहे, शिक्षण चांगलं झालं आहे, जबरदस्त आहे, काही ना काही करत असतंय आणि चांगला पैसा कमवतोय असं मध्यस्थीने सांगितलं होतं. मी घरी गेल्यानंतर तिचा बाप मला पहिला प्रश्न विचारायचा, करता काय? मी सांगायचो व्यवसाय करतो. कसला व्यवसाय? मी सांगायचो प्रोडक्ट. कसले प्रोडक्ट? ते लाल आणि निळे प्रोडक्ट. नंतर मी प्रोडक्ट पण घेऊन सोबत जायला लागलो. म्हणलं आता दाखवायला पाहिजे ना. कसले प्रोडक्ट? हे प्रोडक्ट. मग ह्याचं करायचं काय? हे असं लोकांना सांगायचं आणि ते पैसे मिळतात. नंतर तर त्याला काही कळायचं नाही. मग मी प्रोडक्ट बरोबर पेपर आणि पेन पण घेऊन जायला लागलो. जसे 3 गोळे इकडं काढले ना, गेल्या मुलगी बघायला टेबलवर पेपर पेन ठेवायचा. बाई जी मुलगी आहे तिचे वडील, तिचा मामा, तिचे नातेवाईक, बसा इथं तू. हॅलो. मध्ये एक रेष, इकडं तुमचा भाऊ, इकडं माझा भाऊ, हप्त्याचा इन्कम. जसे हे गोळे बघून तुमच्या पोटात गोळा आला असेल ना मागाशी, तसे ते गोळे बघून त्यांच्या पोटात गोळा यायचा आणि त्यांनी त्यांच्या पोटचा गोळा मला कधी दिलाच नाही. पण तुम्ही असं माझ्याकडे बघू नका, माझं लग्न झालंय. 2015 साली ह्या खूप साऱ्या घटना घडल्या मित्रांनो. त्यानंतर माझं लग्न ठरलं, म्हणजे जी आत्ताची माझी करंट बायको आहे सध्याची, तिच्याबरोबर 2015 साली माझं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर तिच्या वडिलांनी नाही प्रश्न केला, कुणीच नाही केला. लग्न ठरल्यानंतर फोनी चालू होती. इकडं हा प्रकार, फोन टिळा झाला आणि फोन दिला, तिला फोन दिला, मला आला, नंबर एक्सचेंज झाले. तिचा मला फोन आला, हॅलो मी बोलते. म्हणलं बोला. पहिला प्रश्न काय माहिती का, करता काय? हॅलो. अरे मी म्हणलं इतक्या दिवस हे सांगून दमलो. तिला म्हणलं हे बघ, ह्या व्यवसायाला मार्केटमध्ये जर तुम्ही गेले तर लोक काय म्हणतात, लोक पकडायचा व्यवसाय. हॅलो.
मी तिला सांगितलं बाई मी लोक पकडतो म्हणलं, कारण कसं आहे आज खरं बोललेलं कधी चांगलं. समजा लग्नानंतर हिला कळलं गेली निघून मग केवढी इज्जत जाईल, त्याच्यापेक्षा आपलं आधीच सांगितलं म्हणलं लोक पकडतो. पण त्या दिवशी मित्रांनो मी तिला एक कमिटमेंट केली होती, तू मला थोडे दिवस सपोर्ट कर. हा व्यवसाय थोडासा वेगळा आहे, ह्या व्यवसायाबद्दल मी अभ्यास केला आहे. नेटवर्क इंडस्ट्री जगामध्ये काय चालते, वर्ल्डमध्ये ह्याच्यामध्ये काय लेवलचा सिनेरिओ आहे, जगामध्ये जर करोडपती बनतात आहे त्याच्यामध्ये तुम्ही गुगल सर्च करा मित्रांनो. जगातले सगळ्यात जास्त करोडपती जर बनतात आहे त्याच्यातले मॅक्झिमम करोडपती नेटवर्क इंडस्ट्रीच्या माध्यमातून बनतात आहे. हा गुगलचा सर्वे. आज त्यावेळेस या इंडस्ट्रीबद्दल बरीच सारी पुस्तकं मी वाचली होती. म्हणजे मी असंच नाही की वेडा घालून हा व्यवसाय केला आहे, बरंच सारं इंडस्ट्रीचं नॉलेज घेतलं. तिला मी एक कमिटमेंट केली होती की तू थोडे दिवस मला सपोर्ट कर, तुला ऊन नाही दिसून देणार. आणि आज मित्रांनो तू सिच्युएशन आज माझी अशी आहे, म्हणजे तिची इच्छा असते बऱ्याच वेळा की आपण टू व्हीलरवर फिरू. कधी कधी मैत्रिणीमध्ये गप्पा होतात, ते एक्सचेंज करतात, तुझे मिस्टर काय करतात, माझे मिस्टर काय करतात. आम्ही बाई ती तिची मैत्रिणी एक दिवस तिला सांगत होती आमचं बाई भारी आहे, ते आले ना की मस्त आम्ही दोघं टू व्हीलरवर जातो, भाजी घेतो, दळण बिळण घेतो, घरी येतो. मी एक दिवस घरी गेलो, ही चेहरा फुगून बसली होती. म्हणलं काय झालं, म्हणली तुम्ही माझं स्वप्न पूर्ण नाही करत. म्हणलं बाई तुझं असं कुठलं स्वप्न राहिलं पूर्ण नाही व्हायचं. ती म्हणती मला तुम्ही टू व्हीलरवर नाही फिरवत. मग कुणाची काही स्वप्न असतील याची काही गॅरंटी नसते. पण मी आजही मी तिला सांगितलं तुझी माझी भांडणं झाली तरी चालेल, आपण तुला टू व्हीलरवर फिरवणार नाही. ती म्हणली का, म्हणलं काय आहे, आता आम्ही स्टेजवर फिरतो, लोक आम्हाला बघतात, मोठ्या मोठ्या गाड्या हे सगळं आहे, चुकून तुला आणि मला एखाद्याने टू व्हीलरवर बघितलं ते काय म्हणणार माहिती आहे का, हे नेटवर्क मार्केटिंगवाले एका सर्टन लेवलनंतर बरबाद होतात, मला ती रिस्क घ्यायची नाही, टेन्शन नको. परत गरीब म्हणून कुणी सांगितलं आहे. 2013 साली मित्रांनो हा व्यवसाय चालू केला. टू व्हीलरवर बॅग बिग घेऊन फिरायचो 200 किलोमीटर 300 किलोमीटर. त्याच्यानंतर पहिली कार मी ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मित्रांनो मेंटेन केली i20. दुसरी कार ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मेंटेन केली क्रेटा. आज माझ्याकडे तिसरी कार. तुम्ही जर बाहेर गेले तर मी आज टोयोटा फॉर्च्युनर वापरतो. माझ्याकडे चौथी कार आहे. माझा एक बड्डे होता मागच्या 2 वर्षापूर्वी, महिंद्रा थार. आमच्या गावातली जी तरुण पोरं मला भेटायची, म्हणायची दादा महिंद्रा थारले भारी, थार घेऊन टाकली. मित्रांनो आज मी सिच्युएशनला हे आहे, ज्या गाडीमध्ये बोट दाखवल, ज्या गाडीमध्ये बोट दाखवल, ज्या गाडीमध्ये बसल ती गाडी घेण्याची ताकद, ती ऐपत मित्रांनो माझ्यामध्ये आणली, ती म्हणजे फक्त माय लाईफस्टाईलने आणली. आज ह्या इंडस्ट्रीला ज्यावेळेस मी सुरुवात केली टू व्हीलरवर 2000 रुपये आठवडा येईल ह्या अपेक्षेनं सुरुवात केली होती. मित्रांनो मला मोजता येणार नाही बोटावर किंवा माझ्या लक्षात पण नाही आता की कितीतरी आठवडे, म्हणजे जे तुम्ही मॅजिक फिगर ऐकले ना मगाशी, या इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी किती मिळतात, हॅलो, आणि जास्तीत जास्त मित्रांनो ह्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून डायरेक्ट सेलिंग माय लाईफस्टाईलच्या माध्यमातून गेले कित्येक आठवडे असे, कित्येक आठवडे सांगतोय मी, एक आठवडा नाही, गेले कित्येक आठवडे असे माझे की ज्या प्रत्येक आठवड्याचं माझं इन्कम आहे 2-10 2-10 2-10 2-10 2-10 2-10 2-10 2-10. आणि हे जर कुणाला चेकआउट करायचं असेल तर बाहेर या, फॉर्म नंबर 26S, फॉर्म नंबर 16A, माझा पॅन नंबर घेऊन जा, माझा GST नंबर घेऊन जा, जे काही चेक करायचं करा, पण चेक केल्यावर करा. हा बिझनेस चेक करून पैसे येत नाही, हा बिझनेस करून चेक येतो. हॅलो, ज्यावेळेस या व्यवसायाची सुरुवात केली मातीच्या घरात राहायचो. मातीचं घर होतं माझं. त्यानंतर थोडे पैसे आले, मग भिंतींना प्लॅस्टर केलं, वर पत्रा टाकला. कौलाचं घर होतं पूर्वी. आणि एक दिवस माझ्या लाईफमध्ये असा आला 9 नोव्हेंबर 2026, 9 नोव्हेंबर 2025. ह्या हॉलमधली बरीच सारी लोक त्या इव्हेंटला उपस्थित होते. मित्रांनो आज जिथं मी राहतो ना तिथं 15,000 स्क्वेअर फीटमध्ये माझं घर आहे. छोटंसं घर आहे मित्रांनो. त्याची किंमत मी तुम्हाला सांगत नाही कारण ते तुम्हाला पचणार पण नाही. पण एक सांगतो, त्या दिवशी मी पूजेला जेवढा खर्च केला ना तेवढ्यात एक मोठा बांगला होऊ शकतो, एवढा मी फक्त वास्तुशांतीला खर्च केला. 10,000 लोक, 10,000, हॅलो, हजारा, हॅलो, आपल्या इथं वास्तुशांती असेल तर किती लोक येतात, 100 200 500 1000 1200 1500. एखादा चांगला व्यक्ती असेल मार्केटमधला 2000.
मित्रांनो त्या दिवशी 2,000, 5,000, 10,000पेक्षा जास्त, म्हणजे मी 10,000 फक्त तुम्हाला जी लोक प्लेटवर जेवून गेली ना त्यांची क्वांटिटी सांगतोय. जी नाही जेवता गेली त्यांचं मला मोजमापच नाही. कारण आमचे बरेच साऱ्या नातेवाईकांना प्लेटपर्यंत पण पोचता नाही आलं. त्या इव्हेंटला किती लोक होते हॉलमध्ये? हां, ज्यांनी हात व त्यांच्याकडे बघा, त्यांच्याकडे सगळे व्हिडिओ त्या दिवशी तुम्ही जसं आज हे लोक आहेत ना त्या दिवशी पण बाउन्सरच ठेवले होते. माझ्याबरोबर फोटो काढायला पण लोकांना जमलं नाही. मित्रांनो 2013 साली मी लोकांना म्हणायचो तुझ्याबरोबर फोटो काढतो, काहीही करतो, तू काम कर. ते म्हणायचं पळ. मी आयुष्यात 2 दिवस जवळून बघितले, पैसा नसताना आणि पैसा असताना. पैसा नसताना मित्र नातेवाईक काय असतात ना ते जवळून बघितलं, आणि पैसे आल्यावर काय बदलतात ना ते पण मी जवळून बघितलं. पैसे नसताना मित्र नातेवाईक म्हणायचे हा कोण आहे, काय कोण आहे, ह्याला कोण ओळखतो. आता म्हणतात तो आमचा लांबून पाहुणा आहे. लांबून हॅलो मित्रांनो, 9 तारखेला माझ्या घराची वास्तुशांती झाली बंगल्याची. 20 तारखेला आमच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झालं. 9 तारखेला आमच्या वडिलांनी वास्तुशांती बघितली आणि 20 तारखेला ब्रेन हॅमरेज झालं. 23 तारखेला माझ्या वडिलांची डेथ झाली. 9 तारखेपर्यंत माझ्या वडिलांना आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा मी घरी जायचो ना, माझ्या वडिलांनी मला एक वाक्य कायम शिकवलं. आज ते या दुनियेत नाही आहेत. एक वाक्य मला कायम शिकवलं. म्हणलं हे बघ बाळा, आयुष्यामध्ये ना काही कर, लोकांची घरं डुबवून कधी पैसा कमवू नको. लोकांची घरं उभी कर आणि मग तू घर बांध. तुझी वीट पण कोण हलवू नाही शकणार. आणि आज मित्रांनो ह्या इंडस्ट्रीमध्ये आज ज्यावेळेस मी काम करतो, लोकांकडे जातो, लोक जे प्रेम देतात, रिस्पेक्ट देतात, इज्जत देतात. माझे वडील गेल्यानंतर मला ज्यावेळेस लोक भेटायला यायची ना, मी कमी रडलो, माझ्याकडे भेटायला आलेली लोक जास्त रडली. ती लोक मला म्हणायची, सर तुमचे वडील इथं उभे होते हो, आमचा सत्कार केला, आमच्यावर बोलले, आमच्यावर गप्पा मारल्या, आणि मला अभिमानानं सांगत होते संतोष सरांचे वडील आहेत, वडील. अशा अभिमानाने लोकांना सांगायचे. मित्रांनो आमचे हेच वडील जेव्हा मी इनिशियल लेवलला काम करायचो ना, म्हणायचे बाळा माझी मान कुणा पुढं फक्त झुकून देऊ नको. आणि ज्यावेळेस एवढे 10,000 लोक वास्तुशांतीला आले त्यावेळेस वडिलांची एवढं अभिमानाने छाती पूर्ण आली होती ना, तर आमचे एक नातेवाईक मला बोलता बोलता सहज बोलले, कसं असतं म्हणले, जेव्हा माणूस आयुष्यामध्ये सगळं काही बघतो ना, सगळं समाधानी होतो, तेव्हा तो माणूस वरती जातो. तर होऊ शकतं की तुझ्या वडिलांनी जे जे तुझं बघायचं राहिलं होतं सगळं बघितलं. कारण माझ्या वडिलांनी आहे ना मला खिशात पैसे नसताना पण बघितले. मी एक शर्ट 4-4 महिने वापरताना पण बघितले. मला मी वडापाव न खाता 2-2 दिवस उपाशी राहिलेलं पण बघितलं. मित्रांनो मी रेल्वे स्टेशनला पण झोपलेलो आहे. माझे वडील मला म्हणायचे, अरे तू MSc झाला, रेल्वे स्टेशनला झोपतो, तुला काय वाटतं का नाही, जा ना कुठेतरी नोकरी कर, 40-50 हजार रुपये मिळतील. आणि मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगू का, ह्या व्यवसायामध्ये आलो म्हणून पोट भरलं असं काही नव्हतं. माझं MSc झालं आहे, मी मार्केटमध्ये कुठेही नोकरी केली असते ना, मला 30-40 हजार पगार कुणी पण दिला असतं. पण ज्या आयुष्यामध्ये मोठी स्वप्न बघितली होती, ज्या आयुष्यामध्ये काहीतरी करायचं होतं, ते मी आयुष्यात कधी करू नसू शकतो. आज मी 8वीला असताना माझी आई गेली, यावर्षी माझे वडील गेले. आज मित्रांनो माझ्याकडे सगळं आहे म्हणजे तुम्ही हे माझ्या सगळ्या लीडर लोकांना माहिती आहे, माझं इन्कम काय आहे, माझं काय सगळं माहिती आहे यांना. मी ज्या वस्तू बोट ठेवील ना ती वस्तू मी विकत घेऊ शकतो, पण आईबाप परत नाही आणू शकत. जी तरुण मुलं ह्या व्यवसायामध्ये काम करत असतील किंवा जे आज तुम्ही पहिल्यांदा बघायला आले असतील मित्रांनो, हा व्यवसाय लोक काय म्हणतील, लोक नावं ठेवतील, दुनिया काय म्हणतील, हा व्हॅल्यू 0 आहे मित्र. मला लोकांनी नावं ठेवली, दुनियेने नावं ठेवली, मी कधी विचार नाही केला. लोक म्हणायचे येडा झाला, बावळट झाला, पागल झाला, लोकांना पकडतो, येडा बनवतो, हे करतो, ते करतो. सगळं सहन केलं, सगळं सहन केलं. का? फक्त माझ्या वडिलांच्या डोळ्यामध्ये मला आनंद बघायचा होता. मित्रांनो जी लोक आज पहिल्यांदा आले असतील ना हॉलमध्ये, किंवा जे आमचे डिस्ट्रीब्युटर असतील ज्यांना काम करताना त्रास होतो, कधी कधी असं वाटतं बिझनेस काय आहे, लोक नावं ठेवतात, त्रास देतात. मित्रांनो आयुष्यामध्ये ना दुनियेने अख्ख्या नावं ठेवली तरी चालेल, अख्खी दुनिया तुम्हाला येडी म्हणली तरी चालेल मित्रांनो, फक्त त्या आईवडिलांच्या डोळ्यांचे स्वप्न आहे ना ते पूर्ण करा. ज्या दिवशी ते स्वप्न पूर्ण होईल ना, तुम्हाला अभिमान वाटेल तुम्ही त्यांची मुलं आहे, आणि त्यांना अभिमान वाटेल ते तुमचे आईवडील आहेत. आज माझ्याकडे सगळे आहे पण आईवडील नाही आहेत. ज्यांच्याकडे आईवडील आहेत ना, मला हा बिझनेस सोडून मेसेज आहे,
ज्यांच्याकडे आई वडील आहे किंमत कळते मित्रांनो गेल्यानंतर. मला असं वाटतं मी कधी कधी आता घरी गेलो ना त्या पायऱ्यानं माझे वडील बसलेत, भास होतो मला हाक मारतील, मला म्हणतील दमला असतील. नाही आहेत मित्रांनो. आज मी सोन्याचा मुलामुळे जरी दिलं ना घराला, त्याची व्हॅल्यू नाही आहे. आज तुमच्या डोळ्यासमोर जर तुमचे आईवडील असतील ना, तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. दुनिया काय म्हणते ना सोडून द्या, प्रामाणिकपणे काम करा. हा व्यवसाय ना मित्रांनो, तुम्ही किती हुशार आहेत त्याचं नाहीच आहे. हा व्यवसाय त्याच व्यक्ती आहे ज्याची परिस्थितीची आग आहे, ज्याला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं आहे, ज्याला हिनवलंय, ज्याचा अपमान झालाय, त्या लोकांसाठी हा व्यवसाय. काही लोक आम्हाला विचारतात, सर दुनियाने एवढी नावं ठेवली तरी पण तुम्ही पुढे कसे काय गेले? मित्रांनो, एक गाव असतं बेडकांचं, बेडका असतात बेडकं, खूप सारी बेडकं असतात. त्या बेडकांमध्ये एक शर्यत लागती, एक अशी उंच भिंत असती भिंत. त्या बेडकांमध्ये एक कॉन्टेस्ट लागलं जातं, एक स्पर्धा लावली जाते की जो कोणी बेडूक ते भिंतीवर जाईल वरती चढून, त्याला खूप मोठा मान सन्मान मिळेल, त्याला एवढे पैसे मिळतील, त्याचा गावात, त्याचं पंचक्रोशीत, त्याचं जिल्ह्यात नाव होईल, त्याचं पेपरला देऊ, असं करू त्याचं करू, अशी त्यांची स्पर्धा लागते. सगळे बेडूक असे लाईनीत उभे राहतात, त्या सगळ्यांची फॅमिली असते, सगळे गाववाले असतात, त्यांची बेडकं सगळे. तेच 10-15 बेडूक चढायला चालू करतात. तिथं पत्रकार आलेले असतात, न्यूज चॅनलवाले आलेले असतात त्या इव्हेंटला. तर जसं ते बेडूक वर चढायला चालू होतात, दोन पावलं, 4 पावलं, 6 पावलं, थोडंसं वर जातात. एका बेडकाची फॅमिली खालून म्हणती, ओ नका चढू वर. हॅलो, पडसाल. आपल्या पण घरी असतं ना असं, नका जाऊ तिकडं, येडे तुम्ही, या घरी गपचीप, आपण लगे घरी येतो. तसं ते बेडकाला त्याची फॅमिली म्हणती, पडसाल. ते बिचारा खाली उतरतं. दुसरा बेडूक त्याच्यापेक्षा 2 पावलं 4 पावलं पुढं जातो, 2 मजल्यापर्यंत जातो. त्याची मुलांचा चेहरा दिसतो, त्याला वाटतं आपण पडलो आणि मेलो तर मुलांना कोण, गपचिप खाली उतरतो. असं करता आहे ना, सगळे बेडकं वर जातात खाली येतात, वर जातात खाली येतात. त्याच्यातलं एक असतं ते वरती चढत असतं, चढतं. त्याला खालून लोक म्हणतात, ए तू पडशील, ते तरी वर चढत असतं. वरती चढतं, 2 मजले होतात, 4 मजले होतात, 8 मजले होतात. त्याला खालून लोक म्हणतात, अरे पडशील, मरशील. ते आपण चढत जातं, शेवटी जातं वरती गेल्यानंतर त्याला खाली आणला जातो. सगळे पत्रकार असतात, त्याला पुढं उभं केलं जातं. त्याला म्हणलं जातं, एवढी लोक म्हणत होती बावळट आहे, तू येडा आहे, तू नालायक आहे, तू पडशील, मरशील, तरी पण तू वर कसं काय गेला? ते काहीच बोलत नाही, ते हसतं फक्त, हे. ते पत्रकार परेशान, अहो कसं काय केलं तुम्ही सांगा ना. ते गप्प बसतं. ते एक शेजारचा बेडूक येतो, तो म्हणतो, पत्रकार तुम्ही काय येडे झाले का? त्याला कशाला विचारतात, ते बैर रे, ते काय आहे? हॅलो, याचा अर्थ काय? ज्या वेळेस तुम्ही लाईफमध्ये पुढं जात असताना तुम्हाला मार्केट मागच खेचणार. जोपर्यंत तुम्ही निग्लेक्ट करत नाही ना ह्या गोष्टी आणि चांगलं काम करा. मी सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, न फसवता न चुकता अजिबात नाही, प्रामाणिकपणे चांगलं काम करा. थोडेसे विचार बदलावं लागतात, थोडीशी मेहनत करावी लागते, थोडंसं व्यवसायामध्ये यावं लागतं, सॅक्रिफाईस करावं लागतं. मित्रांनो, किती सुंदर प्रोडक्ट्स आहेत. आज इलेमेंट सारखं ब्रँड आहे आपल्याबरोबर. इलेमेंट तुम्ही गुगल सर्च करा, टॉप 10 डायरेक्ट सेलिंग कंपनी इन इंडिया. तुम्ही जर सर्च केलं, तुम्हाला मित्रांनो 1 नंबरला कुठलं नाव दिसल तर ते माय लाईफस्टाईलचं दिसल. आज भारतामध्ये डायरेक्ट सेलिंगमध्ये 1 नंबरला कंपनी आहे. आज तुम्ही इलेमेंट, तुम्ही या कोल्हापूरमध्ये बऱ्याच साऱ्या मेडिकलमध्ये जावा, तुम्ही इलेमेंट मागा, तुम्हाला मिळेल. बरेच सारे डॉक्टर साहेब आपलं प्रोडक्ट लिहून द्यायला लागले. डॉक्टर DB नारायणासारख्या आयुर्वेदाचार्यांनी आपलं प्रोडक्ट डिझाईन केलं आहे. आपल्याला आयुष सर्टिफाईड प्रोडक्ट आहेत, रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट्स आहेत. आज ऑन अँड ऑन सारखे घरगुती प्रोडक्ट, शेतीचे प्रोडक्ट, जवळ 150 प्रोडक्टपेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे. सुंदर प्रोडक्ट्सवर काम करायचं आहे. फक्त करायचं काय, थोडंसं दुकान बदला, थोडेसे विचार बदला, थोडीशी मेहनत करायची तयारी पाहिजे. विचार बदलावे लागतात. विचार बदला, नशीब बदलेल. आपण कित्येक वेळा ऐकलंय मित्रांनो, एका गावामध्ये कुंभार असतो. कुंभार असतो. तो कुंभार आहे ना, माती घेतो, माती, आणि ती माती मिक्स करत असतो. त्या मातीवर मेहनत करत असतो, प्रोसेस करत असतो. आणि त्याला काय बनवायचं असतं, चिलीम बनवायचं असतं. चिलीम माहिती आहे तुम्हाला? हॅलो, चिलीम माहिती आहे? हां, तर त्या कुंभारला चिलीम बनवायची असते. तो कुंभार ते मस्त माती हे करत असतो, प्रोसेस करत असतो, माती ती मिक्स करत असतो. चिलीम बनवता त्याची वाईफ येते, त्याची बायको येते. बायको म्हणते, काय बनवताय? तो चिलीम बनवतो. ती म्हणते, चिलीम नका बनवू, माठ बनवा, माठ.
कुंभार म्हणतो यायला ते पण खरं आहे, उन्हाळा आलाय, लोकांना थंड पाणी प्यायला लागून माठ बनवू. तो काय करतो, परत ती माती जी चिलीम बनवायला घेतली होती ती परत मिक्स करतो, परत मिक्स करतो 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 माठ बनवायला लागतो. ती जी माती असते ना, ती माती विचारते हे काय चाललंय, पहिलं तुम्ही वेगळं बनवत होते, परत तुम्ही मला मोडलं, आता परत वेगळं बनवतं, हे कशासाठी? तर कुंभाराचं उत्तर इतकं सुंदर होतं. तो म्हणतो माझा विचार बदलला. काय बदलला? विचार बदलला. ती माती म्हणती, मातीचं उत्तर आहे का मित्रांनो? ती माती म्हणती नशीब तुझा विचार बदलला, तुझा विचार बदलला, माझी जिंदगी बदलली. मी जर चिलीम झाले असते ना, चिलीम, तर लोकांनी आतमध्ये आग लावली असती, मी पण जाळले असते, लोकांना पण जाळलं असतं. मी जर माठ बनले तर माझ्या आतमध्ये पाणी ठेवलं जाईल, मी पण थंड राहील आणि लोकांना पण थंड ठेवील. तुम्ही विचार करा, कुंभाराचा एक निर्णय, एक विचार जर मातीचं आयुष्य बदलू शकतो मित्रांनो. आज माझा एक निर्णय, माझा एक विचार माझ्या पूर्ण परिवाराचं आयुष्य बदलून गेला. चुकून ह्या व्यवसायाला नाही म्हणलो असतो, चुकून ह्या व्यवसायाला काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट केला असता, चुकून ह्या व्यवसाय म्हणला असता मला जमणार नाही, मला करायचं नाही. दोन ऑप्शन होते माझ्या पुढं ज्या दिवशी मी हा व्यवसाय बघितला, एक करायचा, एक करायचा नाही. जर चुकून हा व्यवसाय म्हणलो असतो नाही करायचा, कुठेतरी छोटी मोठी नोकरी, छोटा मोठा व्यवसाय केला असता. पण हा व्यवसाय केल्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये 360 डिग्री परिवर्तन आलं. आणि मित्रांनो, माझ्या एकट्याच्या आयुष्यामध्ये नाही आलं. ज्या दोन लोकांना या व्यवसायामध्ये आणलं, 3 गोळे, हॅलो, एक गोळा मी, एक गोळा आमचे दत्तालिंबुळे सर, दगड फोडणारा व्यक्ती. दगड फोडता फोडता ओळख झाली, म्हणलं चला साहेब आपण करू. ते म्हणले काय करायचंय, म्हणलं असं असं करायचंय, म्हणलं करू. म्हणलं का हो सर तुम्ही लगेच तयार झाले? ते म्हणले आमच्या आजोबांनी दगडी फोडल्या, वडिलांनी दगडी फोडल्या, मी पण दगडी फोडतोय, मी नाही बदललो तर माझा मुलगा काय करणार? दगडी फोडणार. मग दगडी फोडण्यापेक्षा जे मायलेज आहे. एका बाजूला आमचा एक गोळा दत्तालिंबुळे सर, दुसऱ्या बाजूला एक गोळा आमचे हेमंत कोरडे सर. दत्तालिंबुळे सर दगड फोडणारा व्यक्ती, हेमंत कोरडे सर माझ्याबरोबर MSc मायक्रोबायोलॉजी. पण मित्रांनो, आज माझं घर झालं, गाड्या झाल्या, सगळं झालं. पण ह्या दोन लोकांच्या लाईफमध्ये एक दिवस असा आला ज्या एकाच दिवशी दोघांनी पण 1.25 करोडची BMW घेतली एकाच दिवशी. म्हणजे त्या व्यवसायामध्ये दगड फोडणारा पण सक्सेसफुल, MSc पण सक्सेसफुल. आज तुम्ही बऱ्याच साऱ्या लोकांचं उदाहरण ऐकलं. आज टिळकर मॅडम सारखी एक लेडीज, आज गृहिणी, ह्या व्यवसायामध्ये यायच्या आधी काहीच नव्हतं. तुम्ही ऐकलं त्यांना? काहीच नव्हतं. साध्या घरातली साधी महिला, जिला घराबाहेर पडल्यानंतर लोकांशी बोलताना, म्हणजे मी त्यांना पहिल्या दिवसापासून बघितलं, त्यांची डेअरिंग, लोकांमध्ये जाणं, घरातला विरोध, घरचे काय म्हणतात, नातेवाईक काय म्हणतात. आणि आज ज्यावेळेस तीच महिला पुण्यामध्ये निघून स्वतःच्या मेहनतीने घेतलेली गाडी स्वतः चालवायच्या कोल्हापूरला येते ना, त्यावेळेस आम्हाला अभिमान वाटतो की काय या इंडस्ट्रीने दिलं. आज तुम्ही चौगुले मॅडमला ऐकलं, तुम्ही प्रकाश चौगुले सरांना ऐकलं. आज प्रकाश सरांसारखा एक क्वालिटी कंट्रोल मॅनेजर ह्या व्यवसायामध्ये आला, आज सक्सेसफुल आहे, ITC आहे. आज तुम्ही रोहित मकबूम सरांसारखा मुलगा, आज आमचे सुधीर चौगुले सर, सिव्हिल इंजिनियर, चांगली नोकरी, शापूरची पालनची मधली असलेली नोकरी सोडून हा व्यवसाय प्रामाणिकपणे केला. तुम्ही त्यांच्या घरचे पण कदाचित आले असतील इथं, मग त्यांचे वडील आले असतील, आई आले असतील, वाईफ आले असतील. चांगले शिकलेले घराणं, चांगले संस्कार असलेलं घराणं ह्या व्यवसायामध्ये ज्यावेळेस आलं त्यावेळेस कदाचित त्यांनी अपोज केला. पण ज्यावेळेस आज सुधीर सरांचे अचिव्हमेंट बघतात त्यावेळेस त्यांना प्राऊड फील होत असेल, त्यांच्या मिसेसला नक्कीच वाटत असेल की जगामध्ये जर कुणाला नवरा भेटावा ना तर माझ्याच नवऱ्यासारखा भेटावा, 100% वाटत असेल. मित्रांनो, ज्यावेळेस मी आज घरी जातो, आमचे सगळे लीडर घरी जात असतील ना, मी 2013-14 ज्यावेळेस मला नवीन लग्न झालं, घरी जायचो ना, रात्री 1-1:30 जायचो, तर बायको म्हणायची केलेलं आहे गिळून घ्या. केलंय तुम्ही काय लई मोठा तीर नाही ना मारून आले, ते काय लोकांना सांगायचं सोपं काम असतं. आता मी 2 वाजता जरी घरी गेलो ना रात्री, तरी ती बिचारी उठती, स्वयंपाक करते, गरम चपाती करते. मी म्हणलं का गरम चपाती का करते? नाही गरम गरम खात जा. तिला माहिती आहे याला जर गरम नाही दिलं 2,10,000चा ॲटम आहे, रिस्क कशाला घ्यायची. तर मी घरच्यांना बदलताना बघितले, सगळ्यांना बदलताना बघितले. मित्रांनो, पैसा ह्या दुनियेतला शाश्वत सत्य आहे, या दुनियेतलं शाश्वत सत्य आहे पैसा.
पैसा कमवल्यानंतर त्याची नशा कळते, कमवत नाही तर कळत नाही. माझे मित्र मला म्हणतात पैसा पैसा करतो, पैसा पैसा करतो. आमच्या सगळ्या लीडर लोकांना म्हणत असेल पैसा पैसा करतो, पैसा काय कोंबडी खाते का? पण लॉजिकली विचार केला तर कोंबडी खायला काय लागतो? पैसा लागतो. पैशाशिवाय दुनियेत काहीच नाही. आज हे उभे राहिले, मी इथं उभं आहे, तुम्ही इथं बसले, हे सगळे चालले कशाशिवाय ठीक. आणि आम्ही लोक काय सांगतो 4 पैसे कमवा, तुमचा व्यवसाय सांभाळून कमवा. 8 तास नोकरी करा, 2 तास व्यवसायाला द्या. तुमची शेती करा, 2 तास व्यवसायाला द्या. तुमचं काहीही सोडायचं नाही. जे चालू आहे ते चालूच आहे, त्याच्याबरोबर व्यवसाय करा मित्रांनो. या व्यवसायाची ताकद आहे. आज माझ्यासारख्या सामान्य मुलांना या स्टेजपर्यंत आणलं, आमच्या सगळ्या लीडर लोकांना या स्टेजपर्यंत आणलं. साध्या साध्या लेडीज, साध्या साध्या गृहिणी या व्यवसायामध्ये आल्या, प्रामाणिकपणे काम केलं. आज 13 वर्ष झाले आम्ही इथे, 13 महिने नाही, 13 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, तर काहीतरी मिळत असं म्हणून करतोय ना. म्हणून सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही ज्याच्याबरोबर आले तो व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल, गरीब असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, डझंट मॅटर कोण आहे, कुठं आणलंय समजून घ्या. या इंडस्ट्रीचा अभ्यास करा. 21st सेंचुरी ऑफ द बिझनेस म्हणून एक पुस्तक आहे. जी लोक शिकलेली असतील ना मित्रांनो, त्यांना असं वाटत असेल हा व्यवसाय येड्या लोकांचा आहे. नाही, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री ही जगातली सगळ्यात फास्ट ग्रोईंग इंडस्ट्री आहे. आज जग दुनिया बदलत चाललेली आहे, व्यवसाय बदलत चालले. आज प्रत्येक सेक्टरमध्ये रोबोटनी ए आय नावाचा एक प्रकार आला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तुमच्या मोबाईलमध्ये ए आय तुम्ही त्याला काहीही सांगा. तुम्ही आता त्याला सांगा मला कोल्हापूरवरनं पुण्याला जायचं आहे, रस्ते सांग, ते तुम्हाला 4-5 प्रकारचे रस्ते सांगून तुम्ही कन्फ्यूज होऊन जासाल. एवढा डाटा त्याच्याकडे. ए आय प्रत्येक सेक्टरमध्ये घुसखोरी केली ए आयनी. मॅनलेस बँकिंग आलं, मॅनलेस बँकिंग. बऱ्याच साऱ्या बँकांमध्ये आता नोकऱ्या राहिलेल्या नाही आहेत, मॅनलेस बँकिंग आहे. आज मोबाईलवरनं तुम्ही मला सांगा ना, 10 वर्षापूर्वी आपण बँकेमध्ये पासबुक घेऊन जायचो तेव्हा पैसे मिळायचे. त्याच्यानंतर काय झालं, इंटरनेट बँकिंग आलं, त्याच्यानंतर गुगल पे आलं. आता तुम्ही फक्त मोबाईल नंबर सांगा, तुम्हाला पैसे पाठवतो. मी पाठवणार नाही पण जातात. अजून 1-2 वर्षांनी तुम्ही चेहरा दाखवायचा, पैसे जातील. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका. आधार कार्डवर सगळं चालतं. आधार नंबर सांगा, तुमचा सगळा डाटा मिळतो. आता पहिलं लिहून ठेवायला लागायचं. मी त्या दिवशी एक मशीन बघितलं दुबईमधलं, केस कापायचं. तुम्ही बघितलं असेल रील, ते असं गोल मशीन आहे, त्याच्यात डोकं टाकायचं, सॉफ्टवेअर आहे, त्याला कुठलं कट करायचं त्याच्यावर एंटर करायचं, 3 सेकंदात डोकं बाहेर. 3 सेकंदात जास्त वेगळा माणूस, 3 सेकंदानंतर वेगळा माणूस. प्रत्येक क्षेत्रात यायनी घुसखोरी केलेली आहे. एकमेव क्षेत्र तुम्हाला सांगतो मी, एकमेव इंडस्ट्री आहे ज्या इंडस्ट्रीमध्ये ए आय काम नाही करू शकत. ती इंडस्ट्री म्हणजे सेलिंग. कारण मला सांगा, 2 रोबोट एकमेकांना टूथपेस्ट विकू शकतात का? बरं, विकलं तर ते दात घासल का? मॅन टू मॅन डील म्हणतात त्याला, मॅन टू मॅन. जिथं लोक लागतात. आणि आपलं सगळ्यांचं सद्भाग्य असं आहे, आपण अशा देशात जन्माला आलो ज्या देशात लोकसंख्येची कमीच नाही. एक देश संस्थेचा अहवाल आहे, 2050 साली आपण जगात 1 नंबरला येणार आहे. जगात कशात? लोकसंख्येत. मग जेव्हा लोकसंख्या वाढेल मित्रांनो, जॉब ऑपॉर्च्युनिटी कमी होत चालले, बिझनेस ऑपॉर्च्युनिटी कमी होत चालले, त्यावेळेस लोकांना रोजगार निर्माण करणारा, रोजगार देणारा मित्रांनो ही इंडस्ट्री जी आहे ना, डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री, ही एक पुढे येत चाललेली आहे. आता आज एक तरुण मुलगा आहे मित्रांनो, ज्याच्या हाताला रोजगार नाही, तो जर महिन्याला ह्या इंडस्ट्रीमधून 5,000 रुपये कमवायला लागला, 5 लाख सोडून द्या, 5,000 रुपये, तर मला सांगा क्राईम रेट कमी होईल का वाढत? आज जर तरुणांच्या हाताला काम मिळालं, चांगले संस्कार मिळाले, चांगल्या गोष्टी जर त्यांच्या कामावर पडल्या, तर ह्या लोकांना एक दिशा मिळणार आहे. मित्रांनो, हा व्यवसाय तुम्हाला सर्व बाजूनी समृद्ध करणार आहे, सर्व बाजूनी. फक्त आहे ना, तुम्ही ह्या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बघला. आज जर मी पिवळा चष्मा घातला, मला जग पिवळं दिसणार. तुम्ही जर म्हणले इथं काय मिळणार नाही, तर तुमचं जग तसंच मिळणार. आज आमच्यासारख्या लोकांनी तुम्हाला ही सगळी लोक सक्सेसफुली रन आहेत. फक्त एक निर्णय घ्या मित्रांनो. आज आम्हाला बऱ्याच वेळा लोक विचारतात, सर तुमचं सक्सेस एका शब्दात सांगायचं तर काय सांगतात? मी सांगतो डिसिजन, निर्णय. ज्या दिवशी या चेअरवर बसलो त्या दिवशी एक निर्णय घेतला, हा व्यवसाय करून बघू. ठीक आहे, 2, 3, 4 वर्ष, 5 वर्ष करू. जर नाही सक्सेस मिळालं तर आपण डबा बांधून जाऊ, नो प्रॉब्लेम. पण 4-5 वर्ष स्वतःला द्या, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे व्यवसाय करायची तयार ठेवा. कुणालाही फसवू नका, चुकीचं सांगू नका. बस, चुकीचं कुणाला सांगू नका, कुणाला फसवू नका. तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये 100% सक्सेस मिळू शकतं. फक्त गरज आहे एका निर्णयाची. मित्रांनो, फक्त निर्णय घेताना माझी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, सेल्फ निर्णय, स्वतःचा निर्णय स्वतः घ्या. ह्या व्यवसायामध्ये बऱ्याच वेळा काय होतं,
की असे मोठे मोठे प्रोग्राम्स होतात, मोटिवेट होतात लोक. आज तुम्ही मॅडमची एंट्री बघितली, त्यांची गाडी बघितली, प्रकाश सरांचा मान सन्मान, सुधीर चौगुले सरांचा मान सन्मान, रोहित सर आहेत, बाकी सगळे RTC आहेत, तुम्ही संतोष सरांना बघितलं, ह्याच्या पुढं तुतारी वाजवली, हा कोण आहे? तुम्हाला पण वाटलं येणाऱ्या काळात माझ्या पुढं पण तुतारी वाजवली पाहिजे, आपण बिझनेस करू. तुम्ही घरी गेले आणि 2-4 लोकांपुढं बिझनेसची तुतारी वाजवली. काय सांगितलं त्यांना? अरे जबरदस्त बिझनेस, खतरनाक बिझनेस, तू फक्त ये, आपण हंगामा करू, 2,10,000. 2-3 दिवस ते तुम्हाला भेटतच नाही. तुम्ही इथून घरी गेले, आता समजा इथून घरी गेले, घरी जाणार तुम्ही, हॅलो, अरे घरी जाणार का? डायरेक्ट तांबडा पांढरा. घरी जाणार ना तुम्ही इकडून. घरी गेल्यानंतर तुम्हाला पहिलं कोण भेटणार? लग्न झाले असेल तर वाईफ भेटेल, बायको भेटेल. काय म्हणणार ती? सकाळी गेले होते, संध्याकाळ झाली, रविवार आहे, कुठे गेले? तुम्ही म्हणणार बाई डोकं नको भाऊ, जेवायला वाट. मी शेवट चालतं त्याला बघून तर मला वाटलं सलग त्यालाच खाणावा. एवढा पैसा कुठं कमवतात का? इथं आमचं लाईट बिल भरायचं बांधेल, हे म्हणतं हे गाडी घेतली, ती गाडी घेतली, जेवायला वाट. ती बिचारी जेवायला वाढली, वरण भात तुमच्या डोक्यात मध्येच येणार, 3 गोळे, हॅलो, वरण भातात म्हणणार, हे बघ इथं तू मध्ये एक रेश, तुझ्या भावाला सांग, इकडून तुझा भाऊ, इकडून माझा भाऊ, वाढत वाढत जाणार. हप्त्याचा इन्कम 2 लाख. कशात? वरण भातात. ज्या व्यवसायाने मित्रांनो आज आमचं आयुष्य बदललं, तो व्यवसाय जर तुम्ही वरण भातात सांगितला तर त्या बिचारीला काय करणार? ती म्हणणार याच्या डोक्यावर परिणाम झाला, हे घ्या वरण, मला वाटतं घट्ट झालं, घ्या खावा. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस, भयंकर असतं. अभिमन्यू, तुम्हाला माहिती असेल इतिहास, अभिमन्यूला चक्रव्यूहात जायचं माहीत होतं, आईच्या पोटात शिकला पण अर्ध शिकला. जर चुकून अभिमन्यू पूर्ण शिकला असतं ना, तर इतिहास वेगळा असता. म्हणून कुणालाही चुकीचं खोटं अर्धवट सांगू नका. या व्यवसायाबद्दल लोकांच्या डोक्यात आधीच लय अर्धवट आहे. अजून तुम्ही जर त्याला चुकीचं सांगितलं तर तो बिचारा, त्याला गरज असताना पण ह्या व्यवसायाच्या बाहेर राहील. हे बघा, तुम्हाला गरज नसेल, तुमच्याकडे भरपूर पैसे असतील, नो प्रॉब्लेम, तुम्ही प्रोडक्टसाठी या. तुमच्याकडे जर प्रोडक्ट असतील, तुम्ही पैशासाठी या. पण तुमचं काही ना काही स्वप्न, काही ना काही इच्छा या व्यवसायामधून पूर्ण होऊ शकतात. फक्त तो निर्णय घ्या मित्रांनो. तो निर्णय घेताना ह्याला त्याला विचारू नका. जर तुम्हाला काहीतरी बिझनेसबद्दल शंका असतील, छोटे मोठे डाऊट्स असतील, मनामध्ये काहीतरी असेल, तर हे सगळे जे लीडर्स आहेत, जे तुम्हाला घेऊन आले ना, यांची भेट घ्या तुम्ही. यांना विचारा की साहेब मला बिझनेस करायचा आहे. तुम्ही गौरव मॅडमला भेटा, मॅडम मला तुमच्यासारखा व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला किती वर्ष लागले? 5 वर्ष लागले ना, मी 7 वर्ष देईल, पण मला सांगा व्यवसाय कसा करायचा. मित्रांनो, योग्य मार्गदर्शन ह्या करतील. तुम्ही चांगले शिकलेले आहात, तुम्ही प्रकाश चौगुले सरांना भेटा की सर या व्यवसायामध्ये तुम्ही फुल टाईम कसं काय केलं? हो, मला तर 50,000ची नोकरी आहे, भागत नाही साहेब, 2,000 रुपये एक्स्ट्रा पाहिजे, सांगा, ते तुम्हाला सांगतील. योग्य निर्णय योग्य व्यक्तीकडूनच घ्या, योग्य सल्ला योग्य व्यक्तीकडून घ्या. मित्रांनो, माझं पोट दुखायला लागलं, मी जर डोक्याच्या डॉक्टरकडे गेलो तर डोक्यात हानीन. डोकं दुखायला लागलं, लोहाराकडे गेलो, काय करेन? आणि योग्य तसंच करतात लोक. योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घ्या, ज्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता आणि तो निर्णय तुम्हाला येणाऱ्या काळात चांगल्याच लेवलपर्यंत सक्सेस देईल. तर मित्रांनो, तो निर्णय घेण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही बराच वेळ झालं हॉलमध्ये बसले, सगळ्यांचं सेलिब्रेशन ऐकलं, सगळ्यांना जवळून बघितलं. खरंच हा प्रोग्राम मला खूप आनंद वाटला की तुम्ही सगळेजण एवढा वेळ बसू शकता, एवढा वेळ बसून ऐकलं. तर तुमच्या संयमासाठी खरंच मित्रांनो मनापासून धन्यवाद आहेत. आणि जर चुकून तुम्ही सगळे कोल्हापूरचे लोक आहेत, कोल्हापूरची लोक जेवढी मायाळू आहेत तेवढी रांगडी पण आहेत, हॅलो, तर चुकून बोलताना आमच्या सगळ्या लीडर्सकडून, प्लॅन देताना, प्रकाश सरांकडून, मॅडमकडून, माझ्याकडून उदाहरण देताना एखादं चुकीचं वाक्य गेलं असेल, एखादा चुकीचा शब्द गेला असेल, तुमच्या भावनांना कुठंतरी वाटलं असेल की ह्याने असं बोलायला नव्हतं पाहिजे, तर मित्रांनो तुमची जाहीर माफी मागतो. कारण आमचा उद्देश आहे ना बिझनेस पोहोचवणे, कुणाच्याही भावना दुखवणं, कुठल्या प्रोफेशनविषयी बोलणं अजिबात नाही आहे. राजा हंसासारखंपणा, ह्या हॉलमध्ये दूध आणि पाणी तुम्हाला मिक्स करून दिले. आपलं दूध पिऊन जे तुम्हाला योग्य वाटतं ते पिऊन तुम्ही जा. जे पाणी असेल, जे खराब असेल हॉलमध्ये सोडून जा. जे तुमच्या उपयोगाचं आहे ते घेऊन जा. जे चुकीचं असेल ते इथं सोडून जा. मित्रांनो, ह्या बिझनेसमध्ये तुम्हाला तुमच्या सक्सेससाठी, तो निर्णय घेण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. जर चुकला असेल त्याबद्दल सगळ्यांची जाहीर माफी. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय लाईफस्टाईल. थँक्यू.